दादांनंतर वहिनींसाठी लढा. सुनेत्रा पवार यांना प्रचंड मतांनी निवडून देतील. संजय बनसोडे. दादा आज आपल्यात नाहीत हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अजूनही विश्वास बसत नाही. सुनेत्रा पवार या आज निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. मारुती राया आणि गणपती बाप्पांना नमन करून दादांना अभिवादन करत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. 23 तारखेला मतदान आहे. दादांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. दादानंतर आता वहिनींसाठी काम करण्याची जबाबदारी आपली आहे. लोकांनी मतदानासाठी बाहेर पडले पाहिजे. बारामतीकर अजूनही दुःखातून सावरलेले नाहीत, पण ते निश्चितच सुनेत्रा वहिनींना प्रचंड मतांनी निवडून देतील, असा विश्वास आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केला. पाहुयात ते काय म्हणतात. सर, काय सांगाल? खरं तर आज पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शुभारंभ होत आहे. खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर ही पहिली पोटनिवडणूक पार पडते. काय लोकांना, मतदारांना नेमकं काय आवाहन केलं जाणार आहे? दादा आज नाहीत हे महाराष्ट्रातील आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असेल किंवा जनतेला असेल, दादा नाहीत हे विश्वासच बसत नाहीत. मला सांग, नेतीच्या पुढे कुणीही गेलं नाही, तरी पण आज दादा गेल्यानंतर आदरणीय वहिनीसाहेब पोटनिवडणुकीला या ठिकाणी थांबलेले आहेत. आणि प्रथा परंपरेनुसार श्री हनुमान मंदिर कण्हेरीच्या गावामध्ये दादांना अभिवादन करून आणि गणरायांना आणि मारुतीरायांना आणि दत्तांना या ठिकाणी नमन करून आज आपण प्रचाराला त्या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. मला बारामती विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेला नम्र विनंती करायची आहे की दादांनी प्रचंड मोठं काम त्या बारामती परिसरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून 23 तारखेला मतदान आहे आणि दादांना आपल्याला खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर आपल्याला प्रत्येक जण मतदार बाहेर पडून मतदान करून त्यांना आपल्याला खरी श्रद्धांजली त्या ठिकाणी व्हायची आहे. आणि म्हणून आम्ही सर्व आमदार, माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता, दादांनी एक वेळेस नाही 3 वेळेस विधानसभेची उमेदवारी त्या ठिकाणी दिली. राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री पदसुद्धा त्या ठिकाणी मला दिलं. म्हणून दादा गेल्यानंतर आपण नकावडं तरी वहिनींसाहेबांसाठी या ठिकाणी काम केलं पाहिजे, या भावनेतून आम्ही बारामतीमध्ये त्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक गावामध्ये आम्ही जाऊन मतदारांना मतदान करण्याकरता आपण बाहेर आलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त मतदानची टक्केवारी वाढवण्याकरता आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. 8-10 दिवसापासून बारामतीत आहात. कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचता? कारण निवडणूक आहे, लोकांचा काय प्रतिसाद? आज ही दादा गेले, दादाच्या निधनानंतर आजही दुःखाच्या सावटामधून बारामतीकर सावरलेले नाहीत. जिथं जाईल तिथं फक्त दादांची चर्चा त्या ठिकाणची असते. खरं तर ते स्वतः सांगतायत किंवा आम्ही सुद्धा सांगतोय की मेल्यानंतर स्वर्ग त्या ठिकाणी दिसतं, पण इथं जिवंतपणेच दादांनी बारामतीला स्वर्ग त्या ठिकाणी बनवलेला आहे. आणि म्हणून लोक नक्कीच प्रचंड मतदान करून वहिनीसाहेबाला देशामध्ये विक्रमी मतांनी त्या ठिकाणी निवडून आणतील, माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी शंका नाही आणि विश्वाससुद्धा त्या ठिकाणी आहे. पण आमचं कार्यकर्त्यांचं काम एवढंच आहे की प्रत्येकाने, इथं मोठ्या संस्था आहेत, इथं मोठे पदाधिकारी आहेत, संघटनसुद्धा चांगलं आहे, पण आम्हीसुद्धा एक आमदार म्हणून नाही तर एक कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचून मतदानाला आम्ही त्या ठिकाणी बाहेर काढून मतदान करून घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे असं काल कुठेतरी म्हटलं आणि त्याला तर मुख्यमंत्री म्हटले की आम्ही सर्व सुरक्षा देतो, पोलीस चांगलं काम करतात. काय नेमकं आहे याबाबत आत्ताच तुम्हीच सांगताय की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे. अधिकची माहिती त्यांच्याकडे त्या ठिकाणी असेल म्हणून ते स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेलं असेल. पण आम्ही कण्हेरीच्या मारुती रायांना आम्ही प्रार्थना करतो की आदरणीय वहिनीसाहेबांना कुठलाही धोका त्या ठिकाणी होऊ नये आणि त्यांचं चांगलं आरोग्य त्यांचं राहो अशी आम्ही त्या ठिकाणी प्रार्थना करतो. उन्हाळ्याचे दिवस आहेत, मतदार शक्यतो बाहेर पडत नाहीत. आपले कार्यकर्ते मतदारांपर्यंत नेमके कसे पोहोचणार आहेत जेणेकरून हे कार्यकर्ते बाहेर पडून मतदान करतील?
नाही, कार्यकर्ते तर बघा दादाच्या प्रेमापोटी 100% ऊन असेल काही असेल किती संकट येऊ द्या ते दूर ती दूर जाऊन लोकांना आव्हान त्या ठिकाणी करतीलच. पण दादाच्या प्रेमापोटी जनताच मला वाटतंय घराच्या बाहेर पडून मतदान करतील, प्रचार करतील असा मला ठाम विश्वास त्या ठिकाणी आहे. दादांच्या शिवाय ही सभा पार पडते. सुनेत्रा पवारांची पहिली सभा आहे. कसं पाहता? आज खरं तर दादांशिवाय पहिली प्रचाराची जी सभा आहे दादांना अभिवादन करून या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे आणि संबंध महाराष्ट्राचं लक्ष त्या ठिकाणी आहे. कारण दादा सातत्यानं सांगत होते की बारामती माझा श्वास कधीच थांबणार नाही. त्या विषयावरती आदरणीय वहिनीसाहेब आज त्या ठिकाणी बोलतील आणि संबंध महाराष्ट्र त्या ठिकाणी ऐकेल.